रामकृष्ण हरी. सर्वतः प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नरक चतुर्दशीचा दिवस. दीपावलीला सुरुवात कालपासून झाली. काल धनत्रयोदशी आणि त्याच्या आधी गोवत्स द्वादशी. या दोघांचाही विचार आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपण नरक चतुर्दशीचा विचार करणार आहोत. आपण जर विचार केला तर या दिवशी दिवाळीची दुसरी अंघोळ समजली जाते. पहिली अंघोळ ही त्रयोदशीला होते, ज्यांना महिलांची अंघोळ असं म्हटलं जातं, आणि या दिवशी दुसरी अंघोळ समजली जाते. बघा, आपली भारतीय संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती, मातृप्रधान संस्कृती. बरेच जण असं म्हणतात की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना फारसा वाव नाही, स्त्रियांचं फारसं असणारं महत्त्व नाही. त्या व्यक्तींनी काय करायचे तर त्या व्यक्तींनी अन्य असणाऱ्या संप्रदायांचा विचार करायचा आहे. मी मुद्दाम धर्म हा शब्द वापरत नाही. अन्य असणाऱ्या संप्रदायांचा विचार करायचा आहे. त्या संप्रदायामध्ये किती स्वातंत्र्य आहे त्याचा विचार करा, आणि त्या मानाने आपल्या सनातन धर्मामध्ये निश्चित पद्धतीनं स्त्रियांना महत्त्व दिले गेलेलं आहे. आपण सर्वांच्या पाठातील श्लोक आहेत. यत्र नार्यास्तु पूजन्ते तत्र रमन्ति देवताः. देवता कुठं रममाण होतात याचा विचार करत असताना सांगितलं, जिथं नारीचा सन्मान होतो, नारीचं पूजन होतं, तिथं देवता रममाण होतात. मी नेहमी सांगत असतो की बऱ्याच व्यक्ती अशा असतात ज्या लक्ष्मी मातेची उपासना करतात, आणि लक्ष्मी मातेची उपासना करीत असताना घरच्या असणाऱ्या स्त्रियांना मात्र ते त्रास देतात. उपयोग आहे का त्याचा? त्याचा अजिबात उपयोग होत नाही, हे लक्षात ठेवा. मातृशक्ती ही स्त्रीत्व अवच्छेदकानं सर्व पृथ्वीमंडलामध्ये रममाण आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे कर्तव्य आहे. आणि आपल्या सनातन संस्कृतीमध्ये तर हे प्राबल्यानं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून आधी महिला, आधी स्त्रिया आणि मग पुरुषांना स्थान आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. आपण मातृपूजक आहोत, आणि ह्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण जर कोणतं असेल तर ही दीपावली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मी हे उत्तर कोणासाठी दिलं? मी हे उत्तर त्या व्यक्तींसाठी दिलं की जे व्यक्ती आपल्या धर्मामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये स्त्रियांना महत्त्व नाही अशा पद्धतीची काही उदाहरणं देतात, त्यांच्यासाठी हे आहे. आणि त्याबरोबर इतर असणाऱ्या संप्रदायामध्ये तुम्ही तुलना करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली असणारी ही संस्कृती, आपला असणारा हा धर्म किती महान आणि किती मोठा आहे. आज आहे नरक चतुर्दशी. याला नरक निवारण चतुर्थी असं चतुर्दशी असं म्हटलं जातं. म्हणजे मनुष्याला नरकापासून जर मुक्त व्हायचं असेल तर या चतुर्थीच्या दिवशी पहाटे चंद्रोदय असताना, चंद्र अवकाशामध्ये असताना, चंद्रास्त होण्यापूर्वी स्नान करावं असं सांगितलं जातं. म्हणजे निश्चित पद्धतीनं तुम्हाला नरकापासून मुक्ती मिळेल. याच्या संबंधानं 3 वेगवेगळ्या पौराणिक कथा आपल्याला पाहायला सापडतात. त्या तिन्ही कथेंचा आपल्याला थोडा थोडा विचार करायचा आहे. आता पहिली जी कथा आहे ती रंतीदेवाची कथा आपल्याला पाहायला सापडते. रंतीदेवांना यमदूत नेण्यासाठी आले, आणि यमदूत येण्यासाठी आल्यानंतर त्यांना काय सांगण्यात आलं की चला तुम्हाला बोलवलं आहे. रंतीदेवांनी विचार केला की मी आयुष्यभर चांगल्या पद्धतीची कर्म केली, आणि मग आज मला नरकाची प्राप्ती का? त्यावेळी विचार करून यमदूतांनी सांगितलं की तुझ्या घरी एक अतिथी आला होता, आणि त्या अतिथीला तू कोणत्याही पद्धतीचं भोजन न देता माघारी पाठवलंस, आणि त्याचा परिणाम तुला नरक भोगावा लागतो. हे ऐकल्यानंतर रंतीदेवाला दुःख झालं. रंतीदेवांनी विचारलं की बाबा ठीक आहे, मला हे प्राप्त झालं, पण इतर लोकांना हे प्राप्त होऊ नये यासाठी काय करावं? तर त्यासाठी सांगितलं की अश्विन कृष्ण चतुर्दशी, या चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी याचक, जो कोणी अतिथी आपल्या घरी येईल त्याला उत्तमोत्तम अशा पद्धतीचं भोजन जर आपण खाऊ घातलं,
भोजन जर आपण दिलं तर याच्यापूर्वी आपण कोणत्याही पद्धतीचा अशा पद्धतीचं कर्म आपल्यासून घडलेलं असेल की आपल्याकडून एखादा अतिथी विनमुख गेलेला असेल तर त्याचं पाप नाहीसं होतं. विनमुख अतिथी जातो, आपण त्याला काहीच देत नाही, याचा अर्थ तो आपल्यापासून काहीच घेऊन जात नाही असं नाही बरं का. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे, विनमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती, आपलं सुकृत तो घेऊन जात असतो. आणि असं असल्यामुळं आपण काय केलं पाहिजे, आपण पहिलं म्हणजे अतिथीचा सन्मान केला पाहिजे. आणि जर समजा जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपल्या हातून जर एखादा अतिथी विनमुख गेला असेल तर निश्चित पद्धतीनं या चतुर्दशीच्या दिवशी अतिथी आला तर त्याला उत्तमोत्तम अशा पद्धतीचे पदार्थ खाण्यास द्यावेत. निश्चित पद्धतीनं त्या पापातून आपली मुक्ती होती. आता अतिथी येतो, याचक येतो, याचेसुद्धा दोन प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. काही जे याचक असतात ते खरंच याचक असतात आणि काही जे याचक असतात ते खरे याचक नसतात. तर याचं ओळखायचं कसं? याचकाला देताना काय द्यावं याचा विचारसुद्धा सांगितलेला आहे. बघा बरं का, आपण जर अन्न देणार असेल तर अन्न देताना कोणाला कोणत्याही अधिकाराचा विचार न करता अन्न द्यावं असं तुकाराम महाराजांनी वर्णन केले. पण द्रव्य जर देत असू तर ते मात्र विचारपूर्वक द्यावं असं सांगितलेलं पाहायला सापडतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्रापात्र विचारून. अन्न जर द्यायचं असेल तर सगळ्यांना द्या, त्याचा अधिकार आहे का अधिकार नाही का याचा विचार न करता अन्न द्या. परंतु द्रव्य देताना मात्र पात्रापात्रतेचा विचार करायचा. का करायचा विचार? तर त्याचं वर्णन करत असताना सांगितलं, जर आपण द्रव्य दिलं, त्या द्रव्याचा विनियोग त्यांनी विपरीत कामासाठी केला तर निश्चित पद्धतीनं त्याचं पाप आपल्याला लागू शकतं. उदाहरणादाखल जर आपण पाहायचं म्हणलं तर अनेक याचक आपल्या घरासमोर येतात आणि ते याचक आल्यानंतर तरी द्रव्याची मागणी करतात. मला 10 रुपये द्या, मला 15 रुपये द्या. आमच्या पंढरपुरामध्ये तर अशा पद्धतीचे प्रकार भरपूर आपल्याला पाहायला सापडतात. आपण एस टी स्टँडवर उभारलेला असतो आणि त्या स्टँडवर उभारलेले असताना एखादा परगावचा एखादा भाविक असतो आणि त्यांनी गंध वगैरे व्यवस्थित लावलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तो तुमच्याजवळ येतो आणि तो सांगतो की वारीमध्ये माझे पर्स, माझं पाकीट हे कुणीतरी चोरलेलं आहे आणि मला काही पैशाची गरज आहे. मला लातूरला जायचं आहे, मला कोल्हापूरला जायचं आहे, मला नागपूरला जायचं आहे, तुम्ही 10 रुपये द्या, मला 10 रुपयेच कमी आहेत. मग आपण विचार करतो, ठीक आहे बाबा, आपण 10 रुपये दिल्यानंतर जर तो त्याच्या स्वस्थानाला पोहोचत असेल तर 10 रुपये द्यायला काय अडचण आहे, म्हणून आपण 10 रुपये काढतो आणि त्याला देतो. आता 10 रुपयेच कमी असलेला तो व्यक्ती पुन्हा दुसऱ्याजवळ देतो, जातो आणि त्याला पैसे, आपलेच पैसे दाखवतो, एवढे पैसे आहेत, फक्त 10 रुपये कमी आहेत, मला 10 रुपये द्या. असं करून तो बऱ्याच जणांकडून पैसे घेतो आणि संध्याकाळी जे करू नये अशा पद्धतीचा व्यापार तो करतो. अपेय पान करतो, मद्यपान करतो आणि त्याच ठिकाणी त्या एस टी स्टँडवर लोळतो. आपण 2-4 दिवसानंतर पुन्हा एखाद्या गावाला जाण्यासाठी जर गेलो तर पुन्हा तो आपल्याकडेच येतो आणि म्हणतो 10 रुपये कमी आहेत, मला द्या. अशा व्यक्तीला द्रव्य द्यावं का न द्यावं याचा विचार आहे. पात्रापात्रतेचा विचार करून द्रव्य द्या असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पण अन्न देताना मात्र सर्वांना द्या, तिथं पात्रापात्रतेचा विचार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. आता त्याहीपेक्षा पुढचं कोणतं अन्न द्यावं याचाही विचार आहे. कारण काही काही लोक जे असे आहेत की अन्नाचं रूपांतर द्रव्यामध्ये करतात. आपण त्यांना तांदूळ दिले, ते तांदूळ बाहेरून विकतो, त्याचे पैसे करतो आणि परत त्याचं मद्यपान करतो. त्यामुळं काय द्यावं याचा विचार मात्र अत्यंतिक महत्त्व, विचारपूर्वक द्यावं. कुणालाही द्यायचं असताना विचारपूर्वक द्यावं. कारण जर आपण वाईट व्यक्तींना दिलं तर निश्चित पद्धतीनं त्याचा त्रास पुन्हा आपल्याला होतो. परंतु शिजलेलं अन्न सर्वांना द्यावं असा विचार मात्र तुकोबारायांनी केलेला आहे. म्हणून रंतीदेवाला जे नरक प्राप्त झाला होता तो प्राप्त झालेला नरक या नरक चतुर्दशीच्या दिवशी अन्नदान केल्याने नाहीसा होतो किंवा त्या नरकाचं असणारं जे कुंड आहे त्या कुंडाच्या पलीकडं जाण्यासाठी नरक चतुर्दशीच्या दिवशी अन्नदान करावं अशा पद्धतीचा एक द्योतक, अशा पद्धतीचा एक उद्देश आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून या दिवशी
अन्नदान करावं, अशा पद्धतीची एक पौराणिक कथा आपल्याला पाहायला सापडते. ही पहिली पौराणिक कथा झाली. दुसरी पौराणिक कथा म्हणजे भगवंत वामन अवतारामध्ये ज्यावेळी बळीराजाच्या दारासमोर जाऊन उभा राहिले, त्यावेळेस बळीराजाने आजच म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशीच भगवान वामनांची पूजा केली होती. भगवान वामनांची पूजा केली. आजही अनेक ठिकाणी आपण भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतामध्ये वामन पूजनाची प्रथा चालू आहे. याच दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवंताचा जो 5वा अवतार आहे, भगवंताचा जो 4था अवतार आहे वामन अवतार, त्या वामन अवताराची पूजा केली जाते. आणि या पूजेच्या माध्यमातून निश्चित पद्धतीनं काय करायचं आहे तर आपल्याला कोणासमोरही हात पसरू नये. आपल्याला कोणत्याही सांसारिक बाबतीमध्ये कोणासमोरही भिक्षा मागू नये, ही असणारी भावना भगवंताकडून प्राप्त करून घ्यायची आहे. आणि तिसरी पौराणिक कथा, भगवंताने हिरण्याक्षाला मारण्यासाठी अवतार घेतला. त्या अवताराचं जे नाव आहे त्याला वराह अवतार असं म्हटलं जातं. ज्यावेळेस वराह अवतार घेतला त्यावेळी पहिल्यांदा भगवंताने काय केलं तर पहिल्यांदा जी पृथ्वी रसातळाला गेली होती त्या पृथ्वीला आपल्या सूर्यमंडलाच्या ठिकाणी स्थित केलं. आता या संबंधीचा विचार आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे की बाबा असा कुठला मोठा जलाशय आहे का किंवा कशा पद्धतीनं तो आहे याची सगळी माहिती दिलेली आहे. आणि यासाठी आपण नासाचं एक उदाहरण, नासांनी संशोधित केलेला जलस्रोत आहे, त्या जलस्रोताचं उदाहरणही आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी निश्चित पहा. म्हणजे काय होईल, तुम्हाला त्या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचंही ज्ञान होईल. आपला सनातन धर्म जो आहे ना तो पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे, पूर्णतः वैज्ञानिक आहे. आणि म्हणून मी सांगतो त्या प्रत्येकाला प्रमाण आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहेच, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस या पृथ्वीला वर आणलं, सूर्यमंडलाच्या ठिकाणी स्थित झालं, त्यावेळी भगवान हिरण्याक्षाला मारण्यासाठी क्रोधित होते. आणि त्या माध्यमातून एका असुराचा जन्म झाला. त्याचं नाव आहे भौमासूर. हा धरतीचा म्हणजे भूमीचा मुलगा भौमासुराचा जन्म झाला. भौमासुराचा जन्म झाल्याबरोबर भगवंत रागीट अशा स्वरूपाचे होते, क्रोधायमान होते आणि त्यामुळं तो असुर जन्मला. भगवंताने त्या असुराकडं पाहिलं आणि मारायला धावल्याबरोबर धरणीमाता मध्ये आली. पृथ्वीमातेने नमस्कार केला भगवंताला आणि सांगितलं, भगवंता हा आपला मुलगा आहे. म्हणले मग आपल्या दोघांच्या संबंधातून या असुराची निर्मिती झाली, मग याला राज्य द्या. त्याला राज्य द्या म्हटल्याबरोबर त्याला नक्षत्राचं साम्राज्य दिलं. आणि पृथ्वी मातेनं दुसरा एक वर मागून घेतला. तो कोणता वर आहे तर पृथ्वी माता म्हणते की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही याला मारायचं नाही. नक्षत्राचं साम्राज्य त्या भौमासुराला दिलं आणि भगवंत पुढे हिरण्याक्षाच्या वधासाठी निघून गेले. काही दिवसानंतर अनेक भगवंताचे अवतार झाले आणि अवतार होत असताना हा जो भौमासूर आहे, हा भौमासूर अत्यंतिक विलासी आहे, परंतु भूमीचा पुत्र असल्यामुळं मान्यतेशिवाय कोणत्याही पद्धतीचं कार्य करायचं नाही, अशा पद्धतीचा त्याचा एक द्योत आहे. असणारी राजकन्या उपवर झाली की तिला पळवून आणायचं आणि नक्षत्र राज्यामध्ये तिला ठेवायचं. अशा पद्धतीनं तिने 16,000 राजकन्या त्या असणाऱ्या आपल्या नक्षत्र साम्राज्यामध्ये आणून ठेवल्या. परंतु भूमीचं वचन होतं, भूमीला त्याने वचन दिलं होतं की कोणतीही राजकन्या जोपर्यंत स्वतःहून तयार होत नाही तोपर्यंत त्याच्याशी तो विवाह करणार नाही. अशा 16,000 कन्या त्यांनी आपल्या नक्षत्र राज्यामध्ये अडवून ठेवल्या होत्या. भगवान आणि सत्यभामा हे दोघं वैकुंठावरून माघारी येत होते. बघा बरं का, सत्यभामा हा भूमीचाच अवतार आहे, पृथ्वी मातेचाच अवतार आहे सत्यभामा. आणि दोघं जण विमानावर आपल्या गरुडावर बसून ज्यावेळेस येत होते त्यावेळेस भगवंताने ते आपला गरुडाला सांगितलं की बाबा जातानाच नक्षत्र देशाच्या माध्यमातून जा. आणि नक्षत्र देशाच्या माध्यमातून तो येऊ लागला.
येऊ लागल्याबरोबर भौमासुराने भगवंतावर आक्रमण केलं. भौमासुरानं भगवंतावर आक्रमण केलं. भौमासुराचे जे अन्य असुर होते त्या असुरांना भगवंतानी मारलं. परंतु भौमासुराचा असणारा प्रतिकार भगवंत करत नव्हते. भौमासुरावर कोणत्याही पद्धतीचा वार भगवंतानी केला नाही. हे पाहिल्याबरोबर सत्यभामा म्हणाली की भगवंता भौमासुराला मारा. ज्यावेळी सत्यभामेनं परवानगी दिली त्यावेळी भगवंताने भौमासुराला मारलं. आणि तो जो दिवस आहे तो म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस. आणि या दिवशी भगवंताने भौमासुराचा वध केला आणि नक्षत्र मुक्त केलं. नक्षत्राचं जे साम्राज्य जे होतं ते साम्राज्य त्या भौमासुराच्या माध्यमातून मुक्त केलं. तो हा दिवस आहे. म्हणून आत्ता या दिवशी काय केलं जातं तर चंद्रास्त होण्यापूर्वी स्नान केलं जातं. चंद्रास्त होण्याच्या पूर्वी स्नान केलं जातं. कारण का? कारण आपल्याला जो नरक प्राप्त होणार आहे त्या नरकापासून मुक्ती या दिवशी मिळते. या दिवशी काय करावं? पहाटे उठावं. पहाटे उठल्यानंतर दंतधावन करावं आणि दंतधावन झाल्यानंतर जे तेलाभ्यंग आहे ते तेलाभ्यंग पहिल्यांदा करावं. तेलाभ्यंग म्हणजे विविध असणाऱ्या तेलांच्या माध्यमातून जे सुगंधित अशा पद्धतीचं तेल आहे ते आपल्या अंगाला लावावं. त्यानंतर वेगवेगळ्या वनस्पतींच्या पासून निर्माण झालेलं जे उटणं आहे ते उटणं अंगाला लावावं. तेल का लावावं यालासुद्धा वैज्ञानिक कारण आहे. उटणं का लावावं ह्यालासुद्धा वैज्ञानिक कारण आपल्याला पाहायला सापडतं. इतर वेळी उटण्यांचा वापर केला जात नाही, परंतु दिवाळीमध्ये मात्र उटण्यांचा वापर केला जातो. कारण उटण्यामध्ये अनेक आयुर्वेदिक अशा पद्धतीचे गुणधर्म आहेत की जे आपल्या त्वचेसाठी आणि त्वचारोगासाठी त्वचारोग आपल्यापासून दूर घालवण्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणून अशा पद्धतीचं तेलाभ्यंग करावं, उटणं अंगाला लावावं आणि त्यानंतर स्नान करावं. स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करावं. यमधर्माचा आपण कालच यमदीपदान केलेलं आहे. यमधर्माचा आठव करावा आणि यमधर्माचा आठव केल्यानंतर त्याला हात जोडून विनंती करावी की हे यमधर्मा, जे काही माझ्या हातून जाणतेपणी किंवा अजाणतेपणी पाप घडलेले आहे त्या पापाच्या माध्यमातून मला जो नरकवास होणार आहे त्या नरकवासापासून मला मुक्ती दे, अशा पद्धतीची इच्छा त्या यमधर्माकडे व्यक्त करावी. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. भगवंताने तो दिग्विजय प्राप्त केला, भौमासुराला मारलं, त्याबद्दल भगवंताची पूजा केली जाते. त्याच पद्धतीने वामन पूजा आणि कालीपूजा अशा पद्धतीच्याही प्रथा आपल्याला पाहायला सापडतात. या सर्व असणाऱ्या पौराणिक गोष्टींचा जर आपण विचार केला तर याला वैज्ञानिक स्थानसुद्धा आपल्याला पाहायला सापडतं. आणि पौराणिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून उपयुक्त असणारा आपला हा सनातन धर्म, या धर्माच्या माध्यमातून जर आपण आचरण केलं तर निश्चित पद्धतीने धर्मो रक्षते रक्षतः. ज्या पद्धतीनं आपण धर्माचं पालन करतो त्या पद्धतीनं धर्म आपलं रक्षण करतो हे आपल्याला पाहायला सापडतं. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.